श्री गुरुदेव दत्त महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे येणाऱ्या पिठोरी अमावस्या म्हणजे शनी अमावस्या दिवशी तुम्हाला करावयाचे उपाय पाहणार आहे. यामध्ये महत्त्वाचं आहे की तुमच्या घरातील लहान मुलं आहेत त्यांना इतर लोकांपासून किंवा वाईट शक्तींपासून कसं लांब करता येईल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. पिठोरी अमावस्या आहे त्या दिवशी, म्हणजे त्याला शनी अमावस्याही म्हणतात. त्या दिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे. त्यातून तुमचे लहान मुलं आहेत ते पूर्णपणे वाईट बाधा म्हणा, बाहेरच्या बाधा म्हणा, त्याचबरोबर त्यांचं जर जेवण खाणं जर वेळेत नसेल किंवा त्यांना जर त्या संदर्भात जर काय त्रास असेल तर तोही पूर्णपणे यातून कमी होणार आहे महाराज. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नजरदोषातून पूर्णपणे मुक्तता या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे महाराज. नवीन असाल तर आपल्या अजित कोळी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर अजित कोळी ब्लॉग चॅनलला फॉलो करायला विसरू नका महाराज. यामध्ये तुम्हाला सांगतो की मुलांवरची नजरदोष कसे कमी होणार आहेत महाराज. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे अमावस्या दिवशी दुपारच्या वेळेस जर हा उपाय केला तर पूर्णपणे चांगला होऊ शकतो. यामध्ये महत्त्वाचं आहे तुम्हाला एक पूर्ण नारळ घ्यायचा आहे. तो सोललेला नसावा किंवा काही नसावा, फक्त तो अख्खा नारळ घेऊन मुलांवरून उतरायचा आहे. हा साधारणतः 3 वेळा उतरून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ सोडायचा आहे महाराज. याचा फायदा असा होणार आहे, मुलाच्या मागचे तुमच्या काय असेल म्हणजे इतर बाधा किंवा नजरदोष असेल तो पूर्णपणे ह्यातून निघून जाणार आहे महाराज. 3 वेळा नारळ उतरल्यानंतर पूर्ण वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि याचा फायदा तुम्हाला एक काही दिवसामध्ये दिसायला चालू होईल महाराज. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.